आणि आता एक नजर हेडलाईन्सवर। हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। देवेंद्र फडणवीसांचा इतिहास वेगळा। फडणवीस शेवटच्या पेशव्यांचे उत्तराधिकारी आणि औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन संजय राऊतांचा हल्लाबोल। शिवरायांनी दोनदा सुरत लुटली। सुरतमधील व्यापाऱ्यांचा पैसा ईस्ट इंडिया कंपनीला जात असल्यानं शिवरायांनी राष्ट्रहितासाठी सुरत लुटली, संजय राऊतांकडून स्पष्ट। अजित पवारांच्या चिंतेत वाढ। शिखर बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला विरोध करणाऱ्या 4 याचिका दाखल। 5 ऑक्टोबरला सुनावणी। अहमदनगरमध्ये मोर्चाच्या वेळी नितेश राणेंकडून मिनारच्या दिशेनं बंदुकीनं गोळी मारण्याची ॲक्शन। अनधिकृत मिनार असल्याची राणेंची प्रतिक्रिया। अहमदनगरमध्ये राणेंविरोधात गुन्हा दाखल। मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाखांचा डीडी द्या। ठाकरेंविरोधात याचिका दाखल करणाऱ्याला कोर्टाचा दणका। बंजारा समाजाच्या महंतांनी दिलेला अंगारा न लावल्यानं अपमान झाल्याचा आरोप। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा बारामतीत दाखल होणार। अजितदारांच्या सभेच्या ठिकाणाची पार्थ पवारांकडून पाहणी। पार्थ पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। काँग्रेसने अधिक जागा लढाव्यात। कार्यकर्त्यांची इच्छा आघाडी धर्म असल्यानं जागा वाटपाचा निर्णय एकत्र घेऊ, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। मी लाडकी बहीण योजनेला चॅलेंज केलं असं म्हणणं चुकीचं। काँग्रेसच्या विचारांशी सहमत पण पदाधिकारी नाही, वडपल्लीवार यांची प्रतिक्रिया। हिंगोलीत पूरस्थिती। आमदार संतोष बांगर शेतकऱ्यांच्या मदतीला। संतोष बांगरांचं एनडीआरएफच्या टीमसोबत अडकलेल्या शेतकऱ्यांचं बचाव कार्य। नांदेड जिल्ह्याला 2 दिवसांपासून पावसाने झोडपलं। असना नदीला पूर। नदीचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं नुकसान। 12 जनावरं दगावली। स्मशानभूमीही पाण्याखाली। आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात पावसामुळे अनेक नद्यांना पूर। 126 रेल्वे गाड्या रद्द। एनडीआरएफची 25 पथकं तैनात। गुजरातमध्येही पावसामुळे जनजीवन विस्कळीत।